सर्वांना नमस्कार. संत नामदेव भाग 2. कच्चे मडके. गोरा कुंभाराने सर्वांना नमस्कार केला. हात जोडूनच तो म्हणाला, संत सज्जनांनो, तुमच्या पायांच्या धुळीने माझी झोपडी पवित्र होऊ द्या. सर्वांनी त्याच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. गोरा कुंभार अतिशय सुखावला. त्याने प्रेमादराने सर्वांना घरी नेले. ज्ञानदेव म्हणाले, गोरा, या इतक्या मडक्यापैकी कुठले मडके पक्के आहे आणि कोणते कच्चे हे तू सांगू शकशील? ज्ञानेश्वरांना काय म्हणायचे आहे ते गोराने अचूक ओळखले. मडक्यांना आकार देण्याचे थापटणे त्याने लगेच घेतले आणि प्रत्येकाचे डोके तो त्याने ठोकून पाहू लागला. एक शब्दही कुणी काही बोलला नाही. नामदेवाची पाळी आली तसा नामदेव म्हणाला, तू हे काय आरंभिले आहेस? आमची टाळकी ठोकून काय पाहतो आहेस? ज्ञानदेवा, हे एक मडके अजून कच्चे आहे बघा. गोरा लगेच उत्तरला. गोरा, तू अनुभवी अचूक परीक्षा केलीस. मुक्ताबाई म्हणाली आणि सारी मंडळी खळखळून हसू लागली. नामदेव मनोमन खजील झाले. कष्टी पावले, अद्याप आपण परिपक्व झालो नाही. संत मंडळीबरोबर बसण्याचा अधिकार आपल्याला नाही याचा त्यांना विषाद वाटला. दुःख झाले. त्यांनी लगेच पांडुरंगाकडे धाव घेतली. असे म्हणतात की विठोबाच्या देवळात अद्भुत प्रकार घडला. नामदेवाची कष्टी अवस्था पाहून विठोबाने त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर नामदेव म्हणाले, गोरा कुंभाराचे घरी त्यांनी माझा अपमान केला. गोरा कुंभाराची परीक्षा अचूकच आहे. सद्गुरूचा उपदेश जोपर्यंत तुला प्राप्त होत नाही तो पावे ते तुझे मडके कच्चेच असणार. देवाने समजूत काढली. नामदेवाचा जणू अखेरचा आधारच गेला. तक्रारीच्या सुरात तो म्हणाला, पांडुरंगा, दुःखापासून मुक्ती मिळाली म्हणून मी तुझ्याकडे आलो, पण तूही त्यांचीच री ओढतोस. देवा, आता मी जावे तर जावे कुठे? जाणार कुठे? पांडुरंग म्हणाला. नामदेवा, सद्गुरूकडे जा, त्यांच्या चरणी लीन हो, तेव्हाच तुझी या बोचणीतून सुटका होईल. परमेश्वरा, मलाही गुरु करावाच लागेल. तू माझा गुरुच आहेस ना, पुरे नाही का हे? नामदेवाने कळवळून पृच्छा केली. त्यावर भगवंत म्हणाले, नामदेवा, रामावतारात वसिष्ठ ऋषींना मी सुद्धा गुरु केले होते. कृष्णावतारामध्ये माझे गुरु होते सांदीपनी. अरे, खऱ्या ज्ञानप्राप्तीसाठी मनुष्याला गुरु हा हवाच. माझे ऐक, गुरुकृपा प्राप्त कर. साऱ्या संत मंडळीत तुझा सन्मान होईल. कोणाला करावे म्या गुरु? विसोबाला. मल्लिकार्जुनाच्या देवालयात सध्या त्याचा वास असतो. तो महाज्ञानी आहे. त्याच्याकडे जा. विठुराया, तुझे चरण सोडून जाऊ नाही. क्षणभरही मी तुला डोळ्यानाड करू शकत नाही. तुला गुरुकडे गेलेच पाहिजे. तोच एक खरा मार्ग आहे. विठ्ठलाने निक्षून बजावले. झाले. नामदेवाने विसोबाचा शोध सुरू केला. विसोबा आणि नामदेव यांच्या भेटीचीही एक मजेदार कथा आहे. नामदेव मल्लिकार्जुनाच्या देवळात गेले. पाहतात तो विसोबा शिवलिंगावर पाय ठेवून जमिनीवर झोपलेले. ते दृश्य पाहून नामदेवांना रागच आला. त्यांनी विसोबाला जागे केले. म्हटले, विसोबा, तू फार मोठा संत पुरुष आहेस असे मी ऐकून होतो, पण तू तर फारच विचित्र दिसतो. चक्क भगवान शंकराच्या डोक्यावर पाय ठेवून झोपतोस. योग्य आहे का हे? विसोबा म्हणाला, हे अयोग्यच आहे, पण काय करणार, मी फार क्षीण झालो आहे. माझ्याने उठवत नाही. माझ्यावर तूच एक कृपा करतोस का? तेवढे माझे पाय उचलून शंकराची पिंड जेथे नाही तेथे ठेवतोस का? नामदेव झटकन पुढे झाले. विसोबाचे पाय लगेच उचलून त्यांनी बाजूला ठेवले. तो काय आश्चर्य, पायाखाली शिवलिंग आहेच. चकित नामदेवाने पुन्हा त्यांचे पाय बाजूला उचलून ठेवले. तेथेही पुन्हा आपले शिवलिंग आहेच. मग नामदेवांना साक्षात्कार झाला. सर्वत्र ईश्वर व्यापला आहे. तो स्वतःसुद्धा ईश्वरच आहे. ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा हा साक्षात्कार विसोबामुळे नामदेवांना घडला. गुरुच्या महिम्याचे मर्मही त्यांना आकळून आले. सत्वपरीक्षा. एके दिवशी पांडुरंगाने नामदेवाला विचारले, सर्व विश्व ईश्वर व्याप्त आहे याची तुला सदोदित जाणीव असते ना नामदेवा? देवा, मी तुम्हाला सर्वत्रच पाहतो. नामदेवांनी उत्तर दिले. सद्गुरू विसोबांच्या शिकवणुकीचा दाखलाही त्यांनी पांडुरंगाला दिला.
पांडुरंगाने त्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. कार्तिकातील एकादशीचा तो दिवस. नामदेवाला कडकडीत उपवास होता. तेवढ्यात एक वृद्ध ब्राह्मण नामदेवाच्या दारी आला. खायला द्या म्हणू लागला. अरे, आज एकादशी, उपवासाचा दिवस. बाबा रे, घरात आज अन्न शिजणार नाही. तुला वाटल्यास मी फळे आणून देतो, नामदेव म्हणाले. अन्नाला नाही म्हणू नकोस, ब्राह्मण विनवू लागला. माझ्या पोटात अन्नाचा कणही नाही. भुकेमुळे प्राण कंठाशी आले आहेत. मला जर खायला मिळाले नाही तर मी येथेच मरून पडेल. ब्रह्महत्येचे पातक माथी येईल. ते तू मला काही सांगू नकोस, नामदेव उत्तरले. चांगले कर्म कोणते आणि वाईट काय ते मी जाणतो. भल्या गृहस्था, तुला माझी यत्किंचितही दया येत नाही आणि वर तू मला तत्त्वज्ञान सांगतोस. भुकेमुळे तू काय मला मरू देणार आहेस? अन्नाच्या अभावी आजच तुझा मृत्यू होणार असेल तर तुझ्याचबरोबर माझाही मृत्यू घडून येईल, नामदेवाने निर्धारपूर्वक सांगितले. तोच ब्राह्मण डोळे फिरवू लागला आणि पुढच्याच क्षणी गतप्राण होऊन खाली कोसळला. नामदेवाच्या विचारात काडीचाही बदल झाला नाही. त्याने ब्राह्मणाचे शव भीमेच्या काठी नेले. अंत्यसंस्काराची तयारी केली. बाजूलाच आपलीही चिता रचली. पतीच्या पाठोपाठ सती जाण्याची राजाईनेही तयारी केली. चिता रचून होताच नामदेवाने ब्राह्मणाचे प्रेत एका चितेवर ठेवले आणि दुसऱ्या चितेवर तो स्वतः आरूढ झाला. स्वतःच्या हाताने त्याने चिता पेटविल्या. आकाशात ज्वाला उठल्या. त्यातूनच साकार झाले 4 हस्त धारण करणाऱ्या पांडुरंगाचे दैदिप्यमान रूप. नामदेवाला पांडुरंगाने चितेवरून बाहेर काढले. त्याला आशीर्वाद दिला. भारतयात्रा. ज्ञानदीप लावू जगी या काव्यपंक्तीत म्हटल्याप्रमाणे ईश्वरभक्तीच्या ज्ञानरूपी ज्योतीवर असंख्य दीप उजळून मानवी जीवन प्रज्वल करण्याचे नामदेवांचे जीवनध्येय होते. सर्वत्र प्रेमभाव वाढीस लागावा अशी त्यांची मनःकामना होती. त्यासाठी नामदेवांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. ते जसे उत्तर भारतात गेले तसेच दक्षिणेतही रामेश्वरापर्यंत गेले. त्यांनी स्थानिक भाषा शिकून घेतल्या. श्रीशैल शिखर, मल्लिकार्जुन, विष्णुकांची, कन्याकुमारी, हरिहरेश्वर आणि दक्षिणेतील तीर्थांच्या ठिकाणी जाऊन नामदेवांनी भागवत धर्माचा, मानव धर्माचा प्रचार केला. उत्तरेत गुजरात, सौराष्ट्र, सिंधू प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब व हरियाणा या भागातही नामदेव गेले. तेथल्याही भाषा त्यांनी अवगत केल्या. त्या भाषांमधून पद्यरचना केली. ठिकठिकाणच्या मुक्कामात त्यांनी भजन कीर्तनाचा पाऊस पाडला. पंजाबातील गुरुदासपूर जिल्हा हा तर नामदेवांची कित्येक वर्ष कर्मभूमीच बनला होता. तेथे त्यांची खूप कीर्ती झाली. पंजाबात अमृतसर तालुक्यात भूतविंड म्हणून एक गाव आहे. या गावी अडोली नावाची एक स्त्री राहत असे. ती विधवा होती. मोलमजुरी करून आपला एकुलता एक मुलगा बाला याचे लालनपालन ती करीत असे. तो पोटदुखीच्या विकाराने आजारी झाला. तळमळू लागला. बाईने नामदेवांची कीर्ती ऐकली होती. तिने मुलाला नामदेवांच्या चरणी घातले. नामदेवांनी मुलाला मरता मरता वाचवले. आजवर अनुग्रह केला तेव्हापासून हा मुलगा प्रसिद्धीस आला. पंजाबातील हा संत नामदेवाचा पट्टशिष्य बनला. भूतविंडहून नामदेवांनी पुढे भट्टीवाल या गावी प्रयाण केले. गावात पाण्याचा दुष्काळ होता. तेथील लोकांनी नामदेवांची प्रार्थना केली. नामदेव द्रवले. त्यांनी विशिष्ट जागी लोकांना खणायला सांगितले. विहिरींना पाणी लागले. तलावालाही पाणी आले. नामियाना या नावाने तो तलाव अजूनही ओळखला जातो. भट्टीवाल येथे नामदेवांचा शिष्य परिवार तयार झाला. जल्लो उर्फ जाल्हन हा तेथलाच. तो तर विठ्ठलाच्या रंगात इतका रंगला की पुढे नियमितपणे पंढरपुरीची वारीही करू लागला. त्यानंतर नामदेव अमृतसरपासून 35 मैलावर असलेल्या एका जंगलातील रमणीय तलावाजवळ वस्तीला आले. नामदेवांच्या वास्तव्याने जंगलाचा कायापालट झाला. घुमान नावाचे एक गावच तेथे तयार झाले. नामदेवांच्या दैवी शक्तीने तेथील तलावाला गोड पाणी लागले अशी आख्यायिका आहे. असे सांगतात की नामदेवांच्या शिष्यामध्ये प्रसिद्ध असलेला केशव त्यांना या मुक्कामातच मिळाला. केशव तसा तारा या गावचा. त्याला महारोग होता. गावचे सर्व लोक आणि त्याचे नातेवाईकसुद्धा त्याचा तिटकारा करीत.
औषधोपचार करून तो थकला, जीवाला कंटाळून गेला. आत्महत्या करावी असे त्याला वाटू लागले. तेवढ्यातच कुणीतरी नामदेवांचे नाव त्याला सांगितले. जीवाला कंटाळलेला केशव नामदेवांकडे आला. नामदेवांनी त्याला तळ्यात स्नान करण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य, तळ्यात स्नान करताच केशवचा महारोग संपूर्ण नाहीसा झाला. हा केशव पुढे केसो कलंधर म्हणून प्रसिद्ध पावला. भागवत धर्माची शिकवणूक देण्यासाठी त्याने भावलपूर येथे आश्रम स्थापन केला. हा आश्रम अजूनही तेथे आहे. मात्र हे भावलपूर सध्या पाकिस्तानात गेले आहे. घुमान येथील तळ्यात स्नान केल्याचे अनेकांचे रोग बरे झाल्याचे सांगतात. एका आंधळ्याला तर तेथे दृष्टीही प्राप्त झाली. या सर्व चमत्कारामुळे संत नामदेव आणि घुमान येथील तळे यांचे नाव सर्वत्र पसरले. दिल्लीचा बादशहा अलम उर्फ अल्लाउद्दीन याच्याही कानी नामदेवांची कीर्ती गेली. बादशहा नामदेवांच्या दर्शनासाठी घुमानला आला. बादशहाने खूप मोठा नजराणा नामदेवांना देऊ केला, पण नामदेवांनी तो नाकारला. अखेर बादशहाने तेथे मंदिर उभारले. तलावाच्या चारी बाजू बांधून काढण्याचा हुकूम केला. मंदिराच्या खर्चासाठी जमीनही दिली. शके 1271 नामदेवांचे वास्तव्य घुमान येथे होते. तेथून त्यांनी मकर संक्रांतीचे दिवशी पंढरपुरास जाण्यास प्रयाण केले. म्हणून आजही प्रतिवर्षी माघ शुद्ध द्वितीयेस घुमान येथे मोठी यात्रा भरते. नामदेवांच्या पंजाबातील वास्तव्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात झालेला नामदेवांच्या रचनांचा समावेश. आपण आजही या धर्मग्रंथात या रचना पाहू शकतो. समाधी. नामदेवांनी भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी आपले सर्व जीवन वेचले. ते जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांनी अभंग कीर्तने केली. लोकांमध्ये परस्पर प्रेमभाव, ईश्वरभक्ती, जनसेवा यांचे बीजारोपण केले. त्यांनी लोकांमध्येच देव पाहिला. जनतेतील जनार्दन ओळखला. जनी जनार्दन ऐसा भाव, हाच त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव होता. उत्तर भारतातील लोकजागृतीचे व लोकसंघटनेचे कार्य आटोपून अखेरीस ते पंढरपुरास आले. पांडुरंगापाशी जाऊन लढीवाळपणे म्हणाले, देवा, आता मला समाधी घेण्यास परवानगी द्या. अंतकाल आता जवळ आला आहे. मी कृतार्थ आहे. ज्ञानदेवांचा सहवास मला लाभला. त्यांच्या सहवासात तीर्थयात्राही घडली. शतकोटी अभंगांचा संकल्प सिद्धीस गेला. लोकांना भक्तिमार्गास लावले. आता कोणतीही वासना उरली नाही. तुझ्या कृपेने माझे सारे मनोरथ पूर्ण झाले. आता तुझ्या चरणाशी जागा मिळावी एवढीच एक अखेरची विनंती आहे. पंढरीस पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या संतांच्या चरणाची धूळ माथी मिरवता यावी अशी नामदेवांची इच्छा होती. विकृत नाम संवत्सरातील आषाढ वद्य 13 शके 1272 हा मंगल दिवस. शनिवार दिनांक 13 जुलै सन 1350 उजाडला. विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील पहिल्या पायरीखाली खास तयार केलेल्या समाधीस्थानी नामदेव आसनस्थ झाले. भाविकांची गर्दी लोटली होती. आकाश पाताळ दुमदुमून सोडणाऱ्या हरिनामाचा प्रचंड गजर झाला. हरिनामाच्या या जागरातच नामदेवांनी समाधीचे दार बंद करण्याची थोरांना विनंती केली. दार बंद झाले. फुलांचा वर्षाव झाला आणि अशा तऱ्हेने वयाच्या 80व्या वर्षी हा थोर संत पांडुरंगाचे चरणी समाधीस्थ झाला. ज्योत ज्योतीला मिळाली. शिकवण. नामदेवांनी मानवाला प्रेम, सहिष्णुता, समता व एकता यांचा संदेश दिला. दुष्टरूढी, अंधश्रद्धा, स्वार्थ यांची कुंपणे मानवाने ओलांडली पाहिजेत असे ते म्हणत. भेदभाव पाडणाऱ्या जाती आणि वर्ण ह्या पलीकडे मानवाने गेले पाहिजे असे ते सांगत. आपल्या आचरणातून आणि नामसंकीर्तनातून त्यांनी याच साध्या सोप्या धर्माची लोकांना शिकवणूक दिली. म्हणूनच नामदेव हे समतेचे आणि ममतेचे आदर्श मानले जातात. सर्वाभूती परमेश्वर हे त्यांचे ब्रीद होते. त्याचमुळे कोरडी भाकर खाणाऱ्या कुत्र्यामागे ते लोण्याचा गोळा घेऊन धावले. भक्तिमार्गाने समतेची पूजा त्यांनी बांधली. लोकांची अवस्था जाणून घेण्यासाठी आणि त्यांना परमेश्वर सन्मुख करण्यासाठी नामदेवांनी पदयात्रा केल्या. आत्मोद्धाराचा मार्ग लोकांना सांगितला. वारकरी पंथाला नामदेवांच्या अभंगाने भक्तीची व्यापक बैठक प्राप्त करून दिली.
नामदेव किंवा त्या काळातील इतर संत वेदाध्ययन वगैरे केलेले पंडित नव्हते. तो काळ असा होता की जातीव्यवस्था अतिशय कडक होती. उच्च नीच भेदाने समाज जखडलेला होता. नामदेव, चोखामेळा, जनाबाई, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार आदी संतांना तर जाती जन्मामुळे वेदविद्येचा अभ्यास करण्याचाही अधिकार नव्हता. ज्ञानाची कवाडे संस्कृतच्या कडिकुलपात बंद होती. संतांनी ही कवाडे उघडी केली. भक्तिमार्गाचा पुरस्कार केला. आपल्या तळमळीने लोकजागृती केली. प्राकृतातून अभंगरचना करून वेदगंगेचा प्रवाह लोकगंगेप्रत आणला. एक सर्वसमावेशक वातावरण तयार केले. त्यामुळेच तर हुसेन अंबर खान, शेख मोहम्मद, बाजीद, शहाबेग इत्यादी मुसलमान संत विठ्ठलाचे भक्त बनले. पंढरीचे वारकरी झाले. मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, निर्मळा, कान्होपात्रा, बहिणाबाई आदी स्त्रियांना लोकांमध्ये संताचे स्थान मिळवून दिले. नामदेवांनी तर वारकरी पंथाची पताका उत्तर आणि दक्षिण भारतातही नेऊन पोहोचवली. टाळ मृदुंगाच्या आणि हरिनामाच्या जल्लोषाने मनामनाची कवाडे उघडी केली. मानवधर्माची दिंडी जागवली. जातपात, पंथभेद, कुळ अकुळ या समाजाला जखडून टाकणाऱ्या भिंती खिळखिळ्या केल्या. ईश्वर सर्वांमध्येच आहे, त्यामुळे सर्वच लोक समान आहेत असा मंत्र नामदेवांनी दिला. त्यांची ही शिकवण थोर नाही असे कोण म्हणेल? नामदेवांची अभंगवाणी. हृदयाच्या तळापासून परमेश्वराला साद घालण्यासाठी मराठी संतांनी अभंगांची रचना केली. नामदेवांनी रचलेल्या अशा अभंगांची एकूण संख्या 2375 सांगितली जाते. आयुष्य कसे जगावे त्याचे चिंतन नामदेवांनी अभंगातून केले आहे. ईश्वराची भक्ती करताना आपल्याला झालेले दिव्य सौंदर्याचे भासही नामदेवांनी आपल्या रचनांमधून नमूद केले आहेत. उदाहरण ते म्हणतात, बीजाची ये पोटी वटाचा विस्तार, सर्वत्र आकार तुझा असे. विस्तारलेल्या वृक्षाचा आकार आपण बीजाचे ठायी पाहू शकतो, अनुभवू शकतो. तसेच पांडुरंगाचेही आहे. प्रत्येक वस्तुभावात पांडुरंगाचा वास आहेच. धन्यवाद.